नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काचा ट्रॅक्टर असणे हे प्रत्येक शेतकऱ्याचे स्वप्न असते. पण ट्रॅक्टरच्या वाढत्या किमती आणि आर्थिक परिस्थितीमुळे अनेकदा हे स्वप्न फक्त स्वप्नच राहते. पण आता काळजी करू नका, कारण लहान आणि गरीब शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकार एक मोठी सुवर्णसंधी घेऊन आले आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत आता ट्रॅक्टर खरेदीवर तुम्हाला पूर्ण 50% पर्यंत अनुदान मिळणार आहे. यासाठी सरकारने पूर्ण 204 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तर हे अनुदान कोणाला मिळेल, अर्ज करण्याच्या अटी काय आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अपूर्ण माहितीमुळे तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. मित्रांनो, सर्वात आधी समजून घेऊया की ही योजना काय आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेला अलीकडेच मंजुरी मिळाली आहे. यामध्ये केंद्र सरकारचा 60% आणि राज्य सरकारचा 40% हिस्सा असेल. या योजनेसाठी एकूण 204 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि याचा जास्तीत जास्त लाभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिला जाईल. आता पाहूया की तुम्हाला नक्की किती रक्कम परत मिळेल. सरकारने यासाठी 2 गट बनवले आहेत. पहिला गट, जर तुम्ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील असाल किंवा महिला शेतकरी असाल तर तुम्हाला ट्रॅक्टरच्या किमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त 1,25,000 रुपये, जे कमी असेल ते अनुदान मिळेल. दुसरा गट, इतर सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 40% किंवा जास्तीत जास्त 1,00,000 रुपयांचे अनुदान मिळेल. मित्रांनो, ही योजना कोणासाठी आहे आणि याच्या अटी काय आहेत याची माहिती आता पाहूया. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर किमान 0.40% हेक्टर म्हणजेच 1 एकर जमीन असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याने मागील 5 वर्षांत कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेतून ट्रॅक्टरसाठी अनुदान घेतलेले नसावे. एका कुटुंबात फक्त एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. वर सांगितलेल्या या मुख्य अटी या योजनेसाठी लागू असतील. मित्रांनो, जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्जासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल हे आता पाहूया. आधार कार्ड, 2 7/12 उतारा आणि 8 उतारा. 3 बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक. 4 जर अर्जदार अनुसूचित जाती जमातीचा असेल तर जातीचा दाखला. 5 ज्या कंपनीचा ट्रॅक्टर घ्यायचा आहे त्याच्या अधिकृत डीलरकडून घेतलेले कोटेशन. 6 मी यापूर्वी लाभ घेतला नाही याचे शपथपत्र. मित्रांनो, आता आपण सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया, म्हणजेच अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे. मित्रांनो, हा अर्ज तुम्हाला पूर्णपणे ऑनलाईन करायचा आहे. तुम्हाला महाडीबीटी फार्मर पोर्टलवर जायचे आहे. तिथे कृषी यांत्रिकीकरण, इंग्लिशमध्ये ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन घटकाअंतर्गत ट्रॅक्टर पर्याय निवडून अर्ज सबमिट करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज केल्यानंतर लॉटरी लागते. तुमचा नंबर लागल्यावर तुम्हाला SMS येईल आणि त्यानंतर कागदपत्रे अपलोड करून पूर्वसंमती घ्यावी लागेल. पूर्वसंमती मिळाल्याशिवाय ट्रॅक्टरची खरेदी करू नका. मित्रांनो, ट्रॅक्टर घेताना एक गोष्ट नक्की तपासा. जो ट्रॅक्टर तुम्ही घेणार आहात तो भारत सरकारच्या बुधनी किंवा इतर मान्यताप्राप्त संस्थांद्वारे टेस्ट केलेला असणे आवश्यक आहे. जे ट्रॅक्टर मॉडेल सरकारच्या मान्य यादीत नाही त्यावर अनुदान मिळत नाही. त्यामुळे डीलरकडून कोटेशन घेताना नक्की विचारून घ्या की हे मॉडेल सबसिडीसाठी पात्र आहे का. तसेच फंड मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा, कारण इथे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य किंवा लॉटरी सिस्टम असू शकते. तर शेतकरी मित्रांनो, ट्रॅक्टर घेण्याचे तुमचे स्वप्न आता नक्की पूर्ण होऊ शकते. सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या कष्टाला नक्कीच मदत करणारा ठरणार आहे. तुम्ही या योजनेसाठी अर्ज करणार आहात का? जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर खाली कॉमेंट करून नक्की विचारा. ही माहिती तुमच्या जवळच्या सर्व शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून एखाद्या गरजू शेतकऱ्याला ट्रॅक्टर मिळू शकेल. अशाच शेतीशी संबंधित महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिली आहे. लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा. धन्यवाद.